नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. आपण आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आहोत. भारतीय दलित पॅंथरचे महाराष्ट्र अध्यक्ष रमेशभाई खंडागळे, ज्यांचं की दलित चळवळीमध्ये अतिशय मोलाचं योगदान आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. जय भीम. भाई, मला असं सांगा की आपण जे बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती सध्या साजरी करत आहोत. तर या जयंतीनिमित्त बाबासाहेब समजून घेत असताना समाजानं आणि एकंदरीत युवा वर्गाने कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे आणि बाबासाहेब खऱ्या अर्थानं सर्वांना समजलेत का? तर काय सांगाल आपण? यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत असताना बाबासाहेबांनी जो विचार दिला, बाबासाहेबांनी ज्या गोष्टी केल्या, बाबासाहेबांनी जो विचार मांडला तो प्रथम समजून घेतला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या देशाच्या संस्कृतीला गळ्यात गाडगं, कमरेला झाडू, त्याच्यानंतर कमरेला पसाटी, हातात झाडू, अशा अनेक गोष्टी म्हणजे जितक्या लांछनास्पद असतील तेवढ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि ही परिस्थिती बाबासाहेबांनी 30 वर्षामध्ये संपवली. तर हा जो काही बाबासाहेबांचा म्हणजे कार्यकाळ आहे किंवा बाबासाहेबांनी जी कर्तबगारी केलेली आहे ही अत्यंत महान आहे. ही कोणत्याही देशामध्ये कोणत्याही पुढाऱ्यानं हे केलेलं नाही आणि याच्याबद्दल बाबासाहेबांना आपण रिटर्न काहीच दिलेलं नाही. उलट बाबासाहेबांनी जो विचार दिला तो कसा मातीमोल होईल आणि बाबासाहेबांना लोक डोक्यावर घेतील याचा कधीच आम्ही विचार केला नाही. आता बाबासाहेबांनी आम्हाला जे दिलं, काल बाबासाहेबांच्या बरोबर म्हणजे बाबासाहेबांना बैलगाडीत घेताना त्या माणसाने ती बाटेल म्हणून त्यांना ती चालवायला दिली आणि तो बाजूला मोठ्या मुश्किलीनं. पहिल्यानं तर तो म्हणत होता की नाही, जमणारच नाही. यांनी पैशाची कबुली दिली आणि तो चालवला. ते बाबासाहेब इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये किंवा अनेक फॉरेन देशामध्ये जेव्हा विमानानं गेले तिथं वाट नाही झालं. जे हे बाबासाहेबांनी स्वतः करून दाखवलं. अनुभव आणि बाबासाहेब ज्यांच्या गळ्यात गाडगं होतं, ज्याच्या पायात काही नसायचं, ते नंतर सुटाबुटात खुर्चीवर जाऊन बसायचे. हा जो बदल केला तो 30 वर्षात, म्हणजे हे एक अत्यंत महत्वाचं आणि आश्चर्यकारक परिवर्तन आहे की बाबासाहेबांनी 3,000 वर्षाची गुलामगिरी 30 वर्षात संपवली आणि 30,000 पिढ्या बाबासाहेबांनी एका पिढीला बरोबर आणून दाखवलं. 30,000 पिढ्यांचं. आणि आज आम्ही कलेक्टर आहोत, कमिशनर आहोत, मोठमोठे अधिकारी आहोत, मंत्री आहोत, सुटाबुटात राहतो आम्ही. परंतु बाबासाहेबांनी जे दिलं त्याचाही विचार आम्ही केला पाहिजे की हे बाबासाहेबांनी कसं आणि कुठून आणून दिलं आणि काय घेतलं त्याच्या मोबदल्यात. बाबासाहेबांनी मोबदला म्हणून काहीच घेतलं नाही. बाबासाहेबांनी फक्त मान, महार, सांबार यांच्यासाठी केलं नाही, ते इथला ओबीसी, इथली स्त्री यांना सुद्धा समान हक्क मिळावे यासाठी बाबासाहेबांनी शेवटपर्यंत आग्रह केला. आणि जेव्हा नेहरू अनुकूल होते परंतु बाकीची मंडळी जी बुरसटलेल्या विचाराची होती त्यांना ते मान्य नव्हतं आणि मग बाबासाहेबांनी तडकाफडकी राजीनामा दिला.
म्हणजे बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या हक्कासाठी, स्त्रियांच्या समानतेसाठी, ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसींना समान हक्क देण्यासाठी एवढं मोठं काम केलं की सेंट्रल गव्हर्नमेंटचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तडकाफडकी बाहेर आले बाबासाहेब. आज मात्र आम्ही त्याच्या पाठीमागे धावत पडतो मंत्रिपदाच्या, आणि मी हे करतो मी ते करतो असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना समजून घेताना, बाबासाहेबांनी जो त्याग केलाय, बाबासाहेबांनी जे आम्हाला घडवलं, बाबासाहेबांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन तो अंमलात आणा, हा महत्वाचा संदेश या निमित्तानं आपण घेतला पाहिजे. आणि आपले जे काही शिकलेले सवरलेले लोक आहेत, जे उच्च पदावर गेले आहेत, ते आजही लोकांकडून कोणत्याही अपेक्षेशिवाय, काही न घेतल्याशिवाय काम करत नाही. आणि बाबासाहेबांनी तर एवढं मोठं सगळं केलं आणि काही घेतलं नाही, आणि उलट आपलं मंत्रिपद पणाला लावलं. हा जो बाबासाहेबांचा आदर्श आहे, हा आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे. याच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि जोपर्यंत बाबासाहेबांनी अत्यंत तंतोतंत समजून घेत नाही आणि अंमलात आणत नाही, तोपर्यंत ह्या समाजाला अजूनही किती दिवस झगडावं लागेल याची खात्री नाही. आणि म्हणून या समाजानं आणि विशेषतः तरुणांनी बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचं समता सैनिक दल हे जे बाबासाहेबांनी तयार केलं होतं, याच धर्तीवर भारतीय दलित कांतर तयार झालेलं आहे. आणि ते भारतीय दलित कांतर शक्तिशाली आणि अत्यंत मजबूत व्हावं, यासाठी सर्व तरुणांनी आज भारतीय दलित कांतरमध्ये यायला पाहिजे, असं आव्हान मी तरुणांना करतो. आणि बाबासाहेबांना पुन्हा त्रिवार वंदन करतो. जय भीम. आपण कायझेन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय भीम. जय भीम.